आणि या दगडाच्या इमारतीचे अनेक गुण विशेष आहेत. याचं काय आहे, हे काय आहे, हे कशा काय वैशिष्ट्य याचा सगळा विचार करायचा. त्यातले ह्याचं सगळ्यात पहिलं महत्वाचं नाव आहे तो हा आहे नगारखाना. नगारखाना म्हणजे एखाद्या देवळात किंवा त्या एखाद्या राजाच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर जे असतं ते नगारखाना. राजा जाताना येताना राजाची मिरवणूक, राजकुटुंबातले लोक येताना जाताना तिथून. नगारा म्हणजे काय माहिती आहे का? माहीत नाही. आम्ही काही वाचत नाही, आम्ही काही पाहत नाही, आम्ही फक्त सिनेमाच्या स्टोऱ्या पाहतो आणि गप्पा मारतो. असं या म्हणा की सारखं नाव ठेवतो नाही, पण जरा वाचा, करा, ऐका. छान छान. नुसतं यूट्यूब गाणे ऐकायसाठी वापरू नका, यूट्यूबचे चॅनलसाठी, ह्यासाठी वापरा. काय आहे नगारखाना कळलं पाहिजे. एखाद्या राजकुटुंबाच्या किंवा एखाद्या देवळाच्या दाराला नगारखाना असतो. नगारा हे शुभचिन्ह आहे, शुभ लक्षण आहे. तू देवाच्या प्रत्येकाच्या काकड्याला किंवा संध्याकाळच्या दुपारतीला शेण आरतीला नगारा नाही वाजवत, पण काही गोष्टी त्यातल्या वाजवल्या जातात, सनई वगैरे वाजवतात. त्यासाठी ते असतं. शिवाजी महाराजांच्या राजवाड्याचा नगारखाना या नावाने प्रसिद्ध आहे. हे जर आपण बारकाईने पाहत असाल तर या अनेक गोष्टी लक्षात घेण्यासाठी येतात ते बोलायला लागले. आपल्या गोष्टी विकास करण्यासाठी ही प्रचंड तकलीफ इमारत आहे, मध्ये कमान आहे. आणि यात काही गोष्टी महत्वाच्या आहेत. इथं काय झालं, शिवाजी महाराज जेव्हा राजे सिंहासनावर बसले तेव्हा सगळ्या जगाला माझा राजा आता सिंहासनावर बसला. आता इथे हिंदू राज्य प्रस्थापित झालं. हे जिथून सगळ्या जगाला दंड दंड लोकांचे बार करून आणि धमामी नगारा करणा किंवा नगारातली सनईसारखी लहान मोठी वाद्य एकूण 22-24 लोक इथवर बसू शकतात आणि वाजवू शकतात. त्या प्रत्येकाचं वाद्य वेगळं आहे. नगारा म्हणजे मोठा. आता येतो पण आपल्या काय ती ह्याची गल्ली पिणे गल्ली परिसरातला आहे, आमचा मुत्ती नाही. त्याला नगारा माहित आहे. लोखंडाचं भांडं असतं, त्यावर चांबडं लावलेलं असतं आणि त्याच्यावरती ते वाजवायचं असतं. डम डम डोल असतो का नाही गणपतीचा, तो लहान त्याच्यापेक्षा मोठा असतो तो नगारा. नगारा, करणा, बेली, शिंग, सनई ही त्याची बारीक मोठी बाकीची वाद्य आहे. ती वरती ठेवलेली असायची आणि ती वाजवायची. सकाळची वेळ संध्याकाळची. आता सुद्धा आपल्या शिवभक्त लोकांनी प्रयत्न करून रोज सकाळी आणि संध्याकाळी इथं नगारा वाजावा या इच्छेतून इथं नगाराची व्यवस्था केली आहे. गडावरचे लोक कामाला ठेवले, ते सकाळ संध्याकाळ सूर्योदयाला येऊन नगारा वाजवतात. आपण जर त्यावेळेस असतो तर आपल्याला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. पण हा नगारखाना तो आहे. या नगारखान्याचे जे प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला मी कालही सांगितलं, हेनरी ऑक्झेंडन या रायगडावर आला आणि त्यांनी सगळा राज्याभिषेक पाहिला. त्यात त्यांनी लिहिलं की या प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला 2 हत्ती शृंगारलेले, नुसते साधे नाही, शृंगारलेले म्हणजे हत्तीला सुद्धा अलंकार असतात, सोन्याचे अलंकार. राजाचा हत्ती म्हणून त्या पद्धतीनं असे दोन्ही बाजूला मोत्याचे घोस म्हणजे खरोखरचे मोती असतात का नाही. आपण प्लॅस्टिकचे मोती फक्त पाहतो, त्याला मोती नाहीत म्हणत, प्लॅस्टिकचे मणी म्हणायचे. पण खरोखरचे मोती कानापासून बांधलेले त्या मोत्याचे अनेक पदर एकत्र असतात. त्याला बांधतो जमिनीपर्यंत जोडतो असा गळ्यामध्ये सोंडेवर असतं, त्याला सोंडक म्हणतात. त्याला बांधलेलं अजून वेगळं नाव सोंड पैसे लावलं तर शुभचिन्ह म्हणून दक्षिण भारतात घराघरात ते लोक लावतात. ते 2 फूट 6 फूट 10 फूट हत्तीच्या मापानं असतं, पण घरात लहान मोठ्या आकारानं लावतात. ते सोंड ते सोन्याचं. महाराज बसायसाठी सोन्याची अंबारी, सोन्याची म्हणजे नुसतं सोन्याचं पाणी दिलेलं नाही, खरोखरच्या सोन्याची सगळं घडलेलं. त्यात एकटे महाराज नाही बसणार. महाराजाच्या पुढं आणि मागं त्यांची माणसं असतात. मागं पंतप्रधानांनी बसायचं. पंतप्रधान म्हणजे महाराज म्हणजे राजे आणि पंतप्रधान म्हणजे त्यांचे ते मुख्य कारभारी, त्यांनी बसायचं. आणि त्यांनी मागं सोन्याच्या चौऱ्या किंवा मोर्चे म्हणजे सेनापतीचं काम, सोन्याच्या चौऱ्या हातात घ्यायच्या आणि राजाला वारा घालायचं दुनिया. तसंच जय हरी काय म्हणताय, तसंच राजाचा जो हत्ती आहे तो सेनापतीनं चालवायचा, म्हणजे सेनापतीनं रास्त्यावर चालवायचं. ते चालवण्यासाठी अंकुश घ्यायचा नाही. आपण माहूत पाहतो त्याच्या हातात अंकुश असतो, माहितीये का. बघितला हत्ती नाही कधी खरोखरचा, त्या नाटकात सिनेमातच पाहिला. खरोखरचा अंकुश तू माहूत चालवतो, अंकुश टोचतो, कोणीकडे कसं चालवायचं त्या अंकुशाच्या इशाऱ्यानं चालत असतं. पण राजाचा हत्ती, राजाचं म्हणजे सार्वभौम सम्राट आहे, त्याच्या हत्तीला अंकुश नाही.
याचा अंकुश जगावर आहे, याला अंकुश लावणारा कोण आहे, असा तो भाग आहे. त्यामुळं राजाच्या हत्तीला अंकुश नाही. मग शिवाजी महाराजांच्या पंतप्रधानांनी हत्तीच्या गंडस्थळापाशी बसायचं आणि आपले दोन्ही पाय त्या हत्तीच्या गळ्यात बांधलेली घंटा असते, सोन्याची घंटा, आणि ती रेशमाची दोरी असते ते घंटा बांधायला, ते रेशमाच्या दोरीत अडकवायचे अंगठा आणि त्या अंगठ्याच्या इशाऱ्यातीनं हत्ती चालवायचं काम ते करायचं पंतप्रधानांनी. ते हंबीरराव मोहित्यांनी केलं. तर ही असे सजलेले दोन हत्ती या दोन बाजूला उभे होते. ते हत्ती पाहिले आणि हेनरी ऑक्झेंडन थक्क झाला. हत्ती इथं कसे आले, एक मी सामान्य माणूस वर यायचं म्हणजे काय झालं ते मी पाहिलं, काल आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला. पण हत्ती इथं कसे आले त्याला प्रश्न निर्माण झाला. पण इथं दोन हत्ती अशी उभारलेले होते. शिवाजी महाराज जेव्हा ही मिरवणूक केली तेव्हा दोन हत्ती दोन बाजूला इथं होते. पण एकूण या मिरवणुकीला अजून होते हत्ती. शिवाजी महाराज मिरवणुकीला नाही बाहेर पडले, ते देवदर्शनाला बाहेर पडले. सकाळी सांगितलं शुभ कार्य कोणतंही झालं, आपल्या घरी सण वार काही असला की आपण देवाला जाऊन दर्शन करून येतो. आपला संस्कार, देवाचे आशीर्वाद महत्वाचे. तसं शिवाजी महाराजांनी महादेवाच्या दर्शनाला बाहेर पडली. आणि पुढचा भाग आपण सकाळी जाणार आहे. पण हे हत्ती इथं दोन्ही बाजूला उभारले ते हे एक आहे. आणि दुसरं, मग शिवाजी महाराज बाहेर कसे आले, चालत आले, सरळ वाटेल. पण तसं नाही, सिंहासनावरचा सगळा सिंहासनारोहणाचा कार्यक्रम संपवला आणि शिवाजी महाराज तिथं सोन्याचे शृंगारलेले घोडा आणला, स्वच्छ पांढरा, घोड्यावर बसले आणि तिथून इथपर्यंत आले. इथं खाली उतरले घोड्यावरून आणि मग हत्तीला खाली बसवलं. शिडीवरून शिवाजी महाराज हत्तीवर बसले. असं साधारण हे गणित. आणि मग मिरवणुकीने गेली. तुम्ही जर इथे मधली कमान पाहिली तर तिची उंची किती आहे, एवढी उंची आहे की इथून हत्ती त्याच्या पाठीवर सगळं कुठेही न थटता जाईल एवढी उंची सहज आहे. म्हणजे हत्ती इथून आत सरळ जाईल आणि त्याला थकता कामा नाही, एवढी उंची ठेवलेली आहे. त्याच्या आत दोन्ही बाजूला पडवे आहे, याला ओवऱ्या म्हणतो आपण. तशा पद्धतीच्या ओवऱ्या, या नगरखान्याचे जे